नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, मी PSI शारदा चोंदे। आज आपण बघणार आहोत बघा टेस्ट नंबर 39 आणि आपल्या चॅप्टरचं नाव आहे प्रयोग। बघा खूप विद्यार्थी मित्रांना प्रयोग हा चॅप्टर खूप अवघड जातो, पण आज मी टेस्ट सोबतच तुम्हाला जे एक्सप्लेनेशन देणार आहे आणि खूप कमी शब्दामध्ये जे समजून सांगणार आहे, तर त्यानुसार तुम्हाला नक्की हा चॅप्टर खूप सोपा वाटेल। फक्त शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा, तुमचे 15 क्वेश्चन सुद्धा कव्हर होतील आणि खूप नवीन काहीतरी तुम्हाला यातून शिकायला भेटेल। ठीक आहे, तर आपण प्रश्नाकडे वळूयात। बघा इथे पहिला प्रश्न आहे, आई वडिलांनी मुलांना मायेने वाढवावे। आई वडिलांनी मुलांना मायेने वाढवावे। ऑप्शन आहे, या प्रयोगातील वाक्य आपल्याला ओळखायचं आहे की नेमकं कोणत्या प्रयोगाचं आहे। पहिला ऑप्शन आहे कर्मणी प्रयोग, दुसरा आहे कर्तरी प्रयोग, तिसरा आहे संकरित प्रयोग आणि चौथा आहे भावे प्रयोग। मी नेहमी सांगत असते आधी, बिलकुल म्हणजे ते नक्की त्याचं उत्तर नाही, नक्की उत्तर नाही असं माहीत असेल तर त्याला आधी कट करा। संकरित प्रयोगच नाही, त्यामुळे हे ऑप्शन कट झालं, राहिले 3 प्रयोग खाली। तर आई वडिलांनी मुलांना मायेने वाढवावे, यासाठी तुम्हाला कर्मणी प्रयोगाची थोडक्यात डेफिनेशन माहीत पाहिजे, कर्तरी प्रयोगाची सुद्धा थोडक्यात डेफिनेशन माहीत पाहिजे। मी तर थोडक्यात सांगते तुम्हाला की कर्मणी प्रयोग कसा ओळखायचा, तर ज्या वाक्यातील कर्माला प्रत्यय लागलेला नसेल तर तो कर्मणी प्रयोग असतो, आणि कर्तरी प्रयोग वाक्यातील कर्त्याला प्रत्यय लागलेला नसेल तर तो कर्तरी प्रयोग असतो। तर आपल्याला इथे दिसत आहे आई वडिलांनी, बघा हा कर्ता याला सुद्धा प्रत्यय लागलेला आहे। कर्म आहे मुलांना, ना हे सुद्धा मुलांना ना हे प्रत्यय लागला आहे, म्हणजे कर्त्याला सुद्धा प्रत्यय आहे आणि कर्माला सुद्धा प्रत्यय आहे, म्हणजेच हे दोन्ही याचे उत्तर नाही येतं। तर आपला आन्सर आहे भावे प्रयोग। तर बघा आता हे कर्ता कसा ओळखायचा आणि कर्म कसा ओळखायचा हे तुम्हाला माहीत असेल, आणि माहीत असलंच पाहिजे, कारण त्याशिवाय तुम्ही कुठलाही वाक्य ओळखू शकत नाही कोणत्या प्रयोगाचं आहे। बघा दुसरा क्वेश्चन आहे, राणी प्रधानाला बोलावते। राणी प्रधानाला बोलावते, बघा हा कर्ता आहे, राणी प्रधानाला बोलावते। खूपच नवीन विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी सांगत आहे की कर्म किंवा कर्ता कसा ओळखायचा। तर बोलावते, तर बोलावणे हे जे याचं मूळ धातू असतो बोलाव, तर याला नारा किंवा नारी प्रत्यय लावून कायने प्रश्न विचारायचा किंवा कोणने प्रश्न विचारायचा। राणी प्रधानाला बोलावते, बोलावणारा किंवा बोलावणारी कोण? राणी। ज्यावेळेस कोणने प्रश्न विचारलेला असतो तर त्याचं उत्तर जे असतं तर तो कर्ता असतो, एवढं लक्षात ठेवा सध्या। तर राणी प्रधानाला बोलावते आपल्याला समजलेलं आहे की हा वाक्यातील कर्ता आहे। ऑप्शन आहे खाली कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, भावे प्रयोग आणि प्रधान कर्तृक प्रयोग। बघा इथे राणी हा जो कर्ता आहे याला प्रत्यय लागलेला नाही, म्हणजेच हा काय आहे कर्तरी प्रयोग आहे। जिथे कर्त्याला प्रत्यय नसतो तो कर्तरी प्रयोग असतो। खूप सोपा आहे, एवढंच एकच लाईन तुम्ही लक्षात ठेवा, कर्तरी प्रयोग तुम्ही कधीही ओळखू शकतात। त्यानंतर अजून मी काही हिंट सांगणार आहे, त्यासोबतच अजून कर्तरी प्रयोगामध्ये काय असतं, म्हणजे जे की कर्तरी प्रयोग असेल तर याचा आन्सर आहे बघा कर्तरी प्रयोग। ठीक आहे, आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूयात। तुम्ही फक्त एवढंच लक्षात ठेवा की कर्तरी प्रयोगामध्ये म्हणजे काय आहे की ज्यामुळे कर्तरी प्रयोग आहे। जसं की सांगितलं मी, कर्त्याला प्रत्यय नसतं म्हणजे कर्तरी प्रयोग। असं एक लाईन लक्षात ठेवा किंवा लिहून ठेवा, खूप साध्या पद्धतीने मी सांगत आहे। त्यानंतर बघूयात आपण पुढीलपैकी कर्मणी प्रयोगाची वाक्य ओळखायचे आपल्याला। बघा कर्मणी प्रयोग, याची सुद्धा मी एकच लाईन सांगितलेली आहे की कर्माला प्रत्यय नसणे। हे आहे अत्यंत नवीन विद्यार्थी ज्यांना की म्हणजे प्रयोग हा चॅप्टर अतिशय अवघड वाटतो, यांच्यासाठी खूप जास्त सोप्या भाषेत मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे। जे विद्यार्थी वारंवार एक्झाम देतात त्यांना कदाचित खूप चांगलंही जात असेल, खूप चांगली गोष्ट आहे त्यांच्यासाठी। हरीने पुस्तक वाचले, मुले पुस्तक वाचतात। हरीने विटूला बोलावले, हरी आज दिल्लीहून यावा। हरीने पुस्तक वाचले, बघा येथे हरीने पुस्तक वाचले, काय वाचले? पुस्तक। पुस्तक हे काय आहे? कर्म आहे। येथे सुद्धा पुस्तक हे कर्म आहे। तर आपल्याला ह्या दोन वाक्य, हे वाक्य तर येतच नाही, या दोन वाक्यामधून आपल्याला कर्मणी प्रयोग ओळखायचा आहे। तर येथे दोन्ही ठिकाणी कर्माला प्रयोग नाही, प्रत्यय नाही, तर मग हे दोन्ही याचे आन्सर आहे का? नवीन विद्यार्थ्यांना खूप कन्फ्युजन असेल की हे दोन्ही याचे आन्सर आहे का, कारण मी सांगत आले की कर्माला प्रत्यय नसेल तर तो कर्मणी प्रयोग असतो। तर अजून एक गोष्ट आपल्याला पुढची लक्षात ठेवायची आहे, जेव्हा की असे दोन सेम सेंटेन्स असणार आहे
बघा कर्मणी प्रयोगाची एक हिंट सांगते अजून मी, की कर्मणी प्रयोग नेहमी भूतकाळात असतो आणि कर्तरी प्रयोग नेहमी वर्तमान काळात असतो. तर कर्मणी कसं लक्षात ठेवायचं, कर्म म्हणजे आपण जे काम करतो त्या म्हणजे आपण जे कर्म केले आहे ते कर्मणी प्रयोगात केले आहे असं लक्षात ठेवायचं, ते कर्मणी प्रयोगात येतं. म्हणजे तुमच्या काळ लक्षात राहून जाईल, त्याचा भूतकाळ असतो. तर या 2 वाक्यापैकी भूतकाळाचं वाक्य कोणतं आहे बघा, हरीने पुस्तक वाचले हा भूतकाळ आहे. म्हणजे आपला आन्सर काय आहे तर नंबर 1, हरीने पुस्तक वाचले. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. बघा जे विद्यार्थी मित्र नवीन ॲड होत असतील वगैरे आणि ज्यांना काहीच माहीत नाही अशा विद्यार्थी मित्रांसाठी मी सांगत आहे की तुम्हाला जर अभ्यास करायचा असेल किंवा म्हणजे MPSCकडे वळायचं असेल तर तुम्ही STI-RCP हे ॲप डाउनलोड करा. त्याच्यामध्ये खूप सारं स्टडी मटेरियल तुम्हाला तिथं अवेलेबल करण्यात आलेलं आहे. त्यासोबतच प्रिव्हियस टेस्ट पेपरसुद्धा आपले तिकडं अवेलेबल आहे. तर तुम्ही ते डाउनलोड केलं तर नक्की तुम्हाला खूप जास्त फायदा होईल. त्यानंतर आपण बघूयात 4 नंबरचा क्वेश्चन आहे, मग येई जे अतिसमीप विवाही. प्रयोग ओळखायचा आहे आपल्याला इथे. पहिलं ऑप्शन आहे पुराण कर्मणी, दुसरा आहे प्रधान कर्तुक कर्मणी, तिसरा आहे समापन कर्मणी आणि चौथा आहे शक्य कर्मणी. तर याचं काय आन्सर येणार आहे बघा, मग येई जे. बघा थोडं नवीन वाक्य वाटत आहे आपल्याला, येई जे हा शब्दाचा याचे उल्लेख झालेला आहे. तर बघा कर्मणी प्रयोगामध्ये 4 ते 5 प्रकार पडलेले आहे कर्मणीचे उपप्रकार. त्याच्यामध्ये खूप छोटी छोटी फरकाने ते प्रकार आपल्याला ओळखायचे असतात आणि आयोगसुद्धा त्यावर नेहमीच प्रश्न विचारत असतो. तर इथे येई जे, जा, जी, जे हे जे शब्द याच्यामध्ये आलेले असतात वाक्यामध्ये, तर तो प्रकार पुराण कर्मणीचा असतो. डायरेक्ट लक्षात ठेवा. तर कसं लक्षात ठेवायचं, पुराण. बघा हे वाक्य वाचतानाच कसं फील होतं की हे जुन्या काळातलं आहे किंवा मागच्या म्हणजे खूप वर्षापूर्वीच्या काळातलं आहे. मग येई जे अतिसमीप विवाही, जा, जी, जेचा जिथे उल्लेख केलेला असतो ते पुराण कर्मणी असतं. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, लघुदादाने कौल लावला. या वाक्यातील प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे. ऑप्शन आहे कर्मणी, कर्म कर्तरी, भावे आणि संकीर्ण. लघुदादाने कौल लावला. बघा इथे लघुदादाने कौल लावला. लावणारा, मी करता कसा ओळखायला सांगितलं आहे, लावणारा कोण, लघुदादा आहे. म्हणजे हा कर्ता आहे. तर हा काय लावला, कौल लावला. हे काय आहे, कर्म आहे. तर इथे कर्माला प्रत्यय नाही, म्हणजे आपला प्रकार कोणता येणार आहे तर कर्मणी प्रयोग. ठीक आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया, रिकाम्या जागी योग्य पर्याय ओळखा. भावे प्रयोगात क्रियापद नेहमी डॅश डॅश असते. बघा आपण कर्मणी प्रयोग बघितला, कर्तरी बघितला. भावे प्रयोगाबद्दल काय माहीत आहे त्यानुसार आपल्याला आन्सर शोधायचा आहे. पहिला आहे नपुसकलिंगी, दुसरा आहे पुल्लिंगी, तिसरा आहे स्त्रीलिंगी आणि अनेकलिंगी. तर भावे प्रयोगामध्ये क्रियापद कशा प्रकारचे असते तर आपण बघूयात. भावे प्रयोगात क्रियापद हे नपुसकलिंगी असते आणि नेहमी एकवचनी असते. बघा भावे प्रयोगाचे सुद्धा काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे आपल्याला. क्रियापदाचे रूप हे कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग वचनाप्रमाणे बदलत नसते, कधीच बदलत नाही. त्यामुळे तो भावी प्रयोग असतो आणि नेहमी तृतीय पुरुषीच असतात ते. बघा याच जागेवर तुम्हाला जर अजून एखादा शब्द टाकला असता की तृतीय पुरुषी असणारे कोणते, तर तो सुद्धा प्रयोग भावे प्रयोगच असतो आणि नपुसकलिंगी सुद्धा असतो. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण, मी चहा घेतला. बघा आपल्याला कर्मणी प्रयोग याचा करायचा आहे. मी चहा घेणार होतो. कर्मणी प्रयोगाची एक हिंट मी तुम्हाला सांगितली आहे सेकंडवाली, जी की कर्मणी प्रयोग हा नेहमी भूतकाळात असतो. सगळ्यात महत्त्वाचं मी चहा घेणार होतो हे ऑप्शन कट होतं. ठीक आहे. त्यानंतर माझ्याकडून चहा घेतला गेला हे येऊ शकतं, कारण हे पास्ट काळ आहे, पास्ट टेन्स आहे. चहा घेणे बरे असते, भूतकाळ नाही आहे. कुणाकडूनही चहा घ्यावा, भूतकाळ नाही आहे. म्हणजे याचा आन्सर 100% माझ्याकडून चहा घेतला गेला. ठीक आहे. 2 नंबरचा आन्सर आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी नेहमीच टेस्ट अटेंड करत असेल, त्यांना थोडे मार्क्स कमी येत असतील असं वाटत असेल, तर थोडंसं तुम्ही रिव्हिजन करून टेस्ट देत चला, जेणेकरून तुमच्या टेस्टच्या निमित्ताने रिव्हिजनसुद्धा होईल आणि तुम्ही एक करंटमध्ये राहणार. जेव्हा पण ॲड पडणार तेव्हा तुम्हाला एक समाधान असणार की माझा मेन्सचा जो पार्ट आहे म्हणजे मराठी हा जो आहे तर तो तुमचा खूप सारा रिव्हिजन झालेला असेल. ठीक आहे.
आणि खूप सिंपल आहे. 10 ते 15 मिनिटाचं लेक्चर फक्त तुम्हाला डेली अटेंड करायचं आहे. असं छोटं म्हणजे थोडं लेक्चर डेली करत करत तुम्हाला खूप जास्त फायदा त्याचा नंतर होणार आहे. नंतर तुम्हाला मेन्सच्या काळामध्ये दुसऱ्या टॉपिकसाठी किंवा दुसऱ्या सब्जेक्टसाठी जास्त वेळ देता येईल. त्यानंतर बघूयात आपण 8 नंबरचा क्वेश्चन बघा. शिपायाकडून चोर पकडला गेला. वाक्यातील प्रयोग ओळखा. शिपायाकडून चोर पकडला गेला. ऑप्शन आहे कर्तरी, नवीन कर्मणी, सकर्मक कर्तरी आणि भावे. कर्तरी, नवीन कर्मणी, सकर्मक कर्तरी आणि भावे. तर बघा इथे शिपायाकडून आपल्या कर्त्याला काय लागलेलं आहे? कडून हा शब्दयोगी अव्यय लागला आहे आणि चोर हा काय आहे? कर्मणी आहे. तर म्हणजे कर्म आहे चोर. तर चोर कर्म आहे त्याच्यामुळे हे चोराला प्रत्यय नाही आहे म्हणजे हा कर्मणी प्रयोग आहे. ठीक आहे. तर बाकी ऑप्शन आपले कट झालेले आहे. पण इथं नवीन कर्मणी काय प्रकार आहे बघा. आपलं हे आन्सर आहे या प्रश्नाचं नवीन कर्मणी. तर इंग्रजी या विषयामध्ये जो पॅसिव्ह व्हॉइस आहे तो जसा तिकडे बायने जोडला जातो तसा इकडे कडूनने जोडला जातो म्हणून त्याला नवीन कर्मणी असं म्हणलेलं आहे. तो घरी जातो या वाक्यातील प्रयोग ओळखा. बघा तो घरी जातो. आपल्याला कधी कधी आता इथे कर्म तर नाहीच आहे. तो घरी जातो. काय जातो, कोणाला जातो, ह्या 2 प्रश्नांनी आपण कर्म ओळखत असतो. इथे तसं काहीच नाही आहे. म्हणजे सगळ्यात पहिले इथे कर्म नाही आहे म्हणजे हा अकर्मक येणार. कोणताही असू दे तो अकर्मक येणार. आपल्याला जर आधी फक्त ऑप्शन शोधायचं तर बाकी सगळेच आन्सर इथे कट होणार आहे. म्हणजे आपलं आन्सर हे असणार आहे. पण हा कर्तरी आहे हे कसं तर थोडक्यात समजून सांगते मी तुम्हाला. जे नवीन आहे त्यांना लक्षात येणार नाही डायरेक्ट आन्सर. तर तो घरी जातो. बघा इथे तो घरी जातो याच्यावरून आपल्याला समजत नाही. तर ता, ती, तो, तुम्ही अशा पद्धतीने जेव्हा करता येईल ना तर तिथे डायरेक्ट नाव टाकायचं कुठल्याही व्यक्तीचं. जसं की राम घरी जातो. ठीक आहे. राम घरी जातो. इथं राम हा शब्द आलेला आहे आणि हा कर्ता आहे आणि त्याला काय प्रत्यय नाही आहे. म्हणजे हा प्रयोग कोणता आहे तर कर्तरी प्रयोग आहे. लक्षात आलं कर्तरी प्रयोग कसा आणि अकर्मक कसा. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चनकडे आपण जाऊयात. ज्या वाक्यातील कर्माच्या किंवा कर्त्याच्या लिंगवचनाप्रमाणे क्रियापद बदलत नाही त्यास काय म्हणतात? ज्या वाक्यातील कर्माच्या किंवा कर्त्याच्या लिंगवचनाप्रमाणे क्रियापद बदलत नाही त्यास काय म्हणतात? बघा आपण सर्वच प्रयोगाच्या डेफिनेशन थोडक्यात मी तुम्हाला सांगितलेले आहे. काही हिंटसुद्धा मी तुम्हाला दिलेले आहेत. त्यामुळे तुमचा हा प्रश्न लगेच लक्षात आला पाहिजे. नवीन जरी असले तरी मी आत्ताच्या लेक्चरमध्येच तुम्हाला सगळं काही सांगून झालं आहे. तर ऑप्शन बघूयात आपण. कर्मणी प्रयोग, कर्तरी प्रयोग, भावे प्रयोग आणि संकीर्ण प्रयोग. ज्या वाक्यातील कर्माच्या किंवा कर्त्याच्या लिंगवचनाप्रमाणे क्रियापद बदलत नाही एकमेव प्रयोग आहे भावे प्रयोग. ठीक आहे. याचा आन्सर आहे भावे प्रयोग. मला हा डोंगर चढवतो. बघा तुम्ही जर थोडाफार अभ्यास केलेला असेल, भरपूर विद्यार्थी मित्रांनी बऱ्यापैकी अभ्यास केलेलाच आहे असं मी गृहीत धरते आणि त्यांनी ही प्रयोग कर्मणी प्रयोगाचे 4 ते 5 प्रकार त्यामध्ये पडत असतात. तर त्याच्यामधलाच हा एक आहे बघा. म्हणून आपल्याला सगळेच ऑप्शन कर्मणी प्रयोग खाली आलेले आहे. पहिला आहे शक्य कर्मणी, समापन कर्मणी, प्रधान कर्तृक कर्मणी आणि नवीन कर्मणी. तर एकदा याचा आन्सर सांगते मी तुम्हाला. ऑप्शन नंबर 1 शक्य कर्मणी. मला हा डोंगर चढवतो. बघा इथे थोडक्यात शक्यता दर्शविली आहे. वाक्यातच तिथे त्याच्या अर्थावरून लक्षात येत आहे की शक्यता आहे मला हा डोंगर चढवतो. ठीक आहे. म्हणून त्याचा आन्सर 1 आहे. बघा समापन कर्मणी हा एक त्याच्यामध्ये कुठल्याही गोष्टीची समाप्ती झालेली असते. म्हणजे अशा प्रकारचं एक वाक्य वाचल्याबरोबर आपल्याला समजणार की इथे समाप्ती झाली आहे. तशा प्रकारचं जर असेल तर त्याचं समापन कर्मणी असते. नवीन कर्मणी मी आत्ताच एक्सप्लेन केला आणि प्रधान कर्तृक कर्मणी मी पुढे एक्सप्लेन करते. मराठी प्रयोग व्यवस्थेत कर्मणी प्रयोगाबद्दल काही मते मांडली आहेत. बघा हे जे क्वेश्चन आहे ते मी काही आयोगाने विचारलेले एकदम दर्जेदार क्वेश्चन त्यातले घेत असते आणि काही असे क्वेश्चन घेते की जे आयोग आता विचारणार आहे या चॅप्टरवरील. ठीक आहे. म्हणजे तुम्ही आयोगाच्या प्रश्नांची जवाब तयारी करणार त्यासोबतच तुमचं उरलेल्या चॅप्टरवरील म्हणजे उरलेले जे काही क्वेश्चन पडू शकतात चॅप्टरवर डिपेंड ते मी ऑलरेडी तुम्हाला या म्हणजे टेस्ट पेपरमध्ये ऑलरेडी मी ते घेऊन टाकली आहेत जेणेकरून तुमची तयारी खूप छान व्हायला पाहिजे. तर आपण ऑप्शन बघूयात. पहिलं कर्ता प्रथमांत आहे, कर्माप्रमाणे क्रियापद असते, कर्म प्रथमांत आहे आणि नवीन कर्मणी प्रयोगात कर्त्याला कडून हा शब्दयोगी अव्यय लागत नाही.
बघा आपल्याला कर्मणी प्रयोगाबद्दल ओळखायचं आहे, तर सगळ्यात पहिले हे कन्फर्म येणार नाही, कारण नवीन कर्मणी प्रयोगात कर्त्याला कडून हा शब्दयोगी प्रत्यय लागतो. मी आत्ताच एक्सप्लेन केलेलं आहे, त्यामुळे पहिलं ऑप्शन हे कटलेलं आहे आपलं. त्यानंतर कर्मणी प्रयोगामध्ये कर्म प्रथमांत असतो, बरोबर. कर्माप्रमाणे क्रियापद असते. कर्मणी प्रयोग म्हटल्यावर कर्माप्रमाणेच क्रियापद बदलणार. आणि हे कर्ता प्रथमांत असतो, हे चुकीचं आहे, कारण जेव्हा कर्म प्रथमांत असतो तेव्हा कर्ता कधीच नसतो, कारण तो कर्तरी प्रयोग नसतोच. म्हणून 2 आणि 3 याचा आन्सर आहे बघा, म्हणजे आन्सर नंबर 2 हे आहे. त्यानंतर वाक्यातील कर्ता, कर्म, क्रियापद यांच्या परस्पर संबंधाला काय म्हणतात? समास, विभक्ती, प्रयोग आणि वाक्य. तर काय म्हणतात त्याच्यामध्ये? प्रयोग. कर्ता, कर्म आणि क्रियापद या तिघांचा जो परस्पर संबंध असतो त्याला प्रयोग म्हणतात. बघा खूप साधा आहे आणि याच्यावर भरपूर वेळेस सरळ सेवेवरती आणि इकडे MPSC द्वारे सुद्धा प्रश्न विचारला गेलेला आहे. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे, त्वा काय शस्त्र धीरजे लहू लेकराने. बघा धीरजे ऑप्शन आहे समापन कर्मणी, नवीन कर्मणी, पुराण कर्मणी यापैकी नाही. तर येथे समापन कर्मणी तो वाक्याचा समाप्ती होत आलेली आहे असं काही दाखवलेलं नाही. मी आत्ता सांगितलं होतं. नवीन कर्मणी सुद्धा नाही, कारण कडून हा प्रत्यय येथे लागलेला नाही आहे. तर पुराण कर्मणी जे जा जी हे जे असतं तर ते पुराण कर्मणीमध्येच असतं, लक्षात ठेवा. त्यानंतर आपण लास्ट क्वेश्चन बघूयात. कर्ता तृतीयंत किंवा चतुर्थ्यंत असतो ही कोणत्या प्रयोगाची लक्षणे आहे? कर्ता तृतीयंत किंवा चतुर्थ्यंतच असतो ही कोणत्या प्रयोगाची लक्षणे आहेत? ऑप्शन आहे बघा भावे प्रयोग, कर्मणी प्रयोग, कर्तरी प्रयोग आणि यापैकी नाही. तर ही सगळी लक्षणे भावे प्रयोगाची आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही कमेंट करत चला. एकतर प्रश्न कसे आहेत हे सुद्धा मला सांगा आणि कसे तुम्हाला अपेक्षित आहे असं सुद्धा कळवू शकतात, त्यानुसार मी बदल करेल. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही मार्क्ससुद्धा मला कमेंट करा, जेणेकरून मला आयडिया येईल की मुलांना पेपर एक टफनेस वगैरे कसा आहे. ठीक आहे, धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.